नर्मदा पायी परिक्रमा. 2 अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास. नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या कुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. नर्मदे हर. दैनंदिनी लेखक श्रीयुत वामन गरुड. वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे. दिवस 26वा. दिनांक 28 डिसेंबर 2020 वार सोमवार. शुकदेव ते पाटण, पाटण ते ओरी, ओरी ते सिसोदर आणि सिसोदर ते कांदरोज असा एकूण 24 किलोमीटरचा प्रवास. आम्ही काळोख दूर व्हायची वाट पाहत बसून राहिलो. सौ वृषालीला आंघोळही करता येईना. पाण्याच्या टाकीजवळ हा बाबा तसल्या थंडीत व अंधारात फेऱ्या मारीत बसलेला होता. ती दात घासायला, तोंड धुवायला कोपऱ्यात गेली की हा तिकडे निघाला. पण मी तिथे जवळच उभा आहे हे पाहून तो थबकला. शेवटी आम्ही नुसत्याच चुळा भरून मैयाची पूजा आरती न करताच जेमतेम दिसायला लागल्यावर नर्मदे हर करून तेथून कसे बसे सटकलो आणि बाहेर पडतात एखाद्या थ्रिलर सिनेमात धक्का देणारे एकावर एक सीन सुरू होतात तसे आता सुरू झाले. खरं तर काल रुद गावापासून अचानकपणे पांदीतून, गवतातून, घळीमधून सुरू झालेला रस्ता आता तर आणखी कठीण आणि सतत बदलता होऊ लागला. शुकदेव मंदिराच्या समोरच्या पायऱ्या उतरताच आम्ही त्या अत्यल्प उजेडातही एकदम थक्क झालो. समोर नर्मदा मैयाचे शांत प्रसन्न पात्र आमच्यापासून जेमतेम 500 फुटावर होते. तिच्या काठाने शेतातून पाऊलवाट पुढे गेलेली. बऱ्याचदा ही वाट चिखलातून, गवतातून, शेतातून जाणारी तर कधीमधी मध्येच गायब होणारी. त्यात भर म्हणून बोरी बाभळीची झाडे. वाटेत ही पगडंडी कुठेतरी गायबच झालेली दिसे. मग आम्ही थोडे मागे पुढे इकडे तिकडे केल्यावर ती कशी बशी दिसे. तिचा शोध लागल्यावर त्यावरून हळूहळू पुढे सरकत असू. केव्हा संपणार ही अंधुकशी पाऊलवाट. पण आता हळूहळू सूर्योदय होऊ लागला. समोरचा रस्ता स्वच्छ दिसू लागला आणि आता अचानक एक गाडी वाट लागली. ही वाट अचानक आली कुठून हे आम्हालाच समजले नाही. त्या गाडी वाटेवरून जरा पुढे होतो तोच त्या गच्च झाडीतून अगदी बारीक असा मंदिरातील घंटानाद ऐकू येऊ लागला. सुरुवातीला आम्हाला तो भासच वाटला, पण 10 मिनिटे त्या झाडीतून निशब्द चालेपर्यंत समोर एक प्रशस्त मंदिर आम्हाला खुणावताना दिसले. ते मंदिर पाहून आम्ही खुश झालो. मंदिरात पाऊल ठेवताच तिथले महंत, सेवक आणि कालचा तो आळंदीचा सळसळता तरुण तुर्क ग्रुप स्वागताला समोर हजर. गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला मोठ्या लोखंडी कढई पेटवलेल्या शेकोटीजवळ बसवले. आमचे हातपाय गरम होईपर्यंत मोठा पेला भरून दुधाचा वाफाळता चहा समोर आला. आमचे हातपाय गारठून लाकडासारखे झाले होते. ते बाहेरून गरम होईपर्यंत चहा आत जाताच आमच्या शरीराची आणि मनाची मरगळ दूर झाली. त्या उत्साही वातावरणात आम्ही क्षणात तरतरीत झालो. तोवर गरम पोह्यांचा नाश्ता आला. मग पुन्हा चहाला. नंतर आत एकदम स्वच्छ भरपूर पाणी असलेले संडास, बाथरूम, त्यात कमोड. आंघोळीला गरम पाणी. आम्ही पटकन
स्नान पूजा पूर्ण करून पुन्हा सर्वांशी गप्पा मारू लागलो. तेव्हा ते महाराज म्हणाले की शुकदेवाचा माणूस एकदम खराब आहे. अब यहाँ आराम से 2 दिन रहो. काल इथे सर्वांसाठी सुंदर जेवण बनवले होते. नंतर रात्री या मुलांच्या भजनाचा मस्तपैकी कार्यक्रम रंगला होता व ही पोरं आत्ताच त्यांच्या गरम बिछाण्यातून बाहेर येऊन आमच्या बरोबर चहा पित होते. महाराज रहो 2 दिन म्हणत होते तरी आम्ही मुर्दाडपणे लगेच बाहेर पडलो आणि तेगा ओलांडताच पुन्हा एकदा सीन बदलला. आता दोन्ही बाजूला बहरलेल्या हिरव्या गार केळीच्या बागांमधून चकचकीत काळ्या डांबरी रस्ता गेला होता. 3-3 फुटांपेक्षा लांब पार जमिनीला टेकणारे केळीचे घड लगडलेले होते. अनेक ठिकाणी या घडातील वरील काही केळी पिकून पिवळ्या धमक झालेल्या दिसत होत्या. एकानंतर दुसरी बाग, दुसरी नंतर तिसरी बाग, मध्येच एखादी पपईची लागलेली बाग दिसे, तर मध्येच गव्हा हरभऱ्याचे शेत दिसे. आम्ही रस्ता तुडवत असताना एका मोटारसायकलवर बसून माझी सॅक घेऊन सौवृषाली सिसोऱ्याला दवाखान्यात गेली. मी 10:30 पर्यंत सिसोदऱ्याला पोहोचपर्यंत ती तेथील दवाखान्यातून औषध घेऊन पुढे एकाच्या गाडीवरून कांदरोजला पोहोचली सुद्धा. मी दुपारी 1-1:30 पर्यंत कांदरोजच्या भव्य आश्रमात राहिलो. तो नुकतीच पंगत वाढली जात होती. मला पाहताच तिथले एक सेवक हात जोडून पुढे धावत आले आणि आओ आओ प्रभो, पहिले हात पाय धुवून जेवायला बसा आणि मग आसन लावा म्हणून मला हात पाय धुण्याची जागा दाखवली. माझ्यामुळे पंगत खोळंबल्याचे माझ्या लक्षात येताच मी झटकन पंक्तीत सामील झालो आणि काल सकाळपासून आमची जेवणा खाण्याची चाललेली आबाळ एका क्षणात मैयाने दूर केली. समोर मोठ्याल्या थाळ्यात भात पडेपर्यंत घट्ट वरण आले. लगेच बुंदीचा लाडू, तोवर तळलेल्या वड्या, लगेच मिरचीचे हिरवे पिवळे लोणचे, तोवर मोहन थाळ, मागोमाग 2 भाज्या, गरमागरम पातळ रोट्या, सॅलड, पापड, भले मोठे ताट. वाटी भरले तरी मागून आणखी नवीन काहीतरी पानात पडतच होते आणि महंत सर्वांसमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे म्हणाले, पाओ प्रभो, आप सब बहुत थके हो, पेट भर खाओ और आराम करो. तुडुंब जेवण झाल्यानंतर आम्हाला 10 रुपये दक्षिणा मिळाली आणि आम्ही तृप्त मनाने पोटावर हात फिरवत महाराजांनी दिलेल्या स्वतंत्र खोलीत आलो. आत्ताच महाराज सांगून गेलेत की माता रामजी म्हणजेच सौवृषालीची तब्येत बरी होईपर्यंत इथेच आराम करायचा आहे. पाहूया आता पुढे काय होतंय ते. रात्री छानसे हलके भोजन झाले व आम्ही त्या उबदार खोलीत महाराजांनी दिलेल्या गरम रगात आमचा सर्व दिवस आठवत पडून राहिलो. धन्यवाद.